हेलो गाइज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मैं हूँ चेतन और आप देख रहे चेतन सोनके ब्लॉग्स. तर आम्ही निघालो आहे बाहेर फिरण्यासाठी, जे की म्हणजे आम्ही कुठं जाणार आहे ते तुम्हाला मयूर सांगणार आहे. तर मयूर कुठं जाणार आहोत? आम्ही चाललो कपिलेश्वर आणि अजून त्याच्यानंतर आहे आपला मंगळग्रह, जे की अमनेर मध्ये आहे. त्याच्यानंतर आहे अं, सतीमाता सतीमाता. की अंमनेर मध्ये. हां. तर अशा काही आम्ही 3 ठिकाणी जाणार आहोत. तर आमच्या सोबत आहे आमच्या दीदी, हे माझी बहीण, हा आहे आत्याचा मुलगा, हा बिल्डर, अँड ही नेहा, ही नंदनी. तर टोटल आम्ही 2 गाडी घेऊन जातोय. तर थोडं एन्जॉय वगैरे करत जाऊ. बाकीचे घरी आहे थांबलेले. तर बस. तर तुम्हाला आम्ही दर्शन वगैरे अँड आम्ही काय काय एक्सप्लेन करू ते आम्ही तुम्हाला दाखवतो. सो गाईज आम्ही पोहोचलोय कपिलेश्वरला. खूप काही त्रास झाला रस्त्याने, कारण रस्ता खूप खराब होता. सो गाडी इथं पार्क केलेली आहे आम्ही. आणि ही आहे त्रिवेणी संगम नदी. तर गाईज आता मंदिरामध्ये एंट्री मारण्याच्या अगोदर, म्हणजे दर्शन घेण्याच्या अगोदर सर्वात पहिले आपल्याला पाण्याने पाय धुवावं लागतात. तर त्याच्या पहिले आपण त्यासाठी आपण नाही, आंघोळ नाही करायची आपल्याला. ओनली आपल्याला फक्त हात पाय धुवायचे आहे. नाही, एवढं पण नाही शुद्ध. हात पाय धुता ते चालतं. हात पाय वगैरे तर धुतलेले, बट आता फोटोशूट चालू झालं त्यांचा. सर्वात पहिले तर दर्शनचा अगोदर सर्वात पहिले त्यांचा फोटोशूट चालू झालेला आहे. तर बघू शकता आपण कोणत्या प्रकारे ते फोटोशूट करतोय म्हणून. पहिले साहेबांचा झाला फोटोशूट. बट मी काही काढलेलं नाही आहे, मी नंतर काढेल. मला काही शौक नाही जास्त काही. सो ही त्रिवेणी नदी, जे की 3 नदींचा संगम आहे असं काही सांगतात. तर मी फर्स्ट टाइम आलेलो आहे इथं. सो अगर तुम्ही कधी आलेले असणार इथं तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. काय पण आम्ही अजून दर्शन घेतलेलं नाही, कारण की यांचं अजून फोटोशूटच चालू आहे. आणि आम्ही 2 जण बिचाऱ्याने काढले 2 फोटो. मी काढले 2-3 फोटो. आणि बिचार ते दिदीन ते बसलेले. पण यांचं काही संपत नाहीये. हे बघ, बॅक पोज, फ्रंट पोज, सर्व काही चालू आहे त्यांचं. फोटोशूट काय संपणार नाही ना, आपण काय करू शकणार नाही. काय म्हणणं आहे दादू तुझं? बोल. काय सांगू शकत नाही. बोल ना. आता ताईंचं चालू आहे फोटोशूट. तर गाईज
दर्शन घेऊन बसलेले सर्वजण. डायरेक्ट शॉक. तर थोडस शांतता वाटते इथं म्हणून आम्ही बसलेलो आहे. बस आता याच्यानंतर आम्ही इथून जाणार आहोत अंमळनेरला मंगळ ग्रहावर आम्ही तिथं जाणार आहोत. तर तिथलं तुम्हाला मी तर बघितलंय खूपदा, पण तुम्हाला मी दाखवतो कसं काय म्हणून. अँड इथं फोटोशूट चालू आहे प्री वेडिंगची, तुम्हाला दाखवतो. मी काय फोटोशूट चालू आहे इथं. आपण डिस्टर्ब न करता आपण त्यांना डिस्टर्ब नाही करणार आहोत, कारण त्यांना थोडस अलग फील होईल म्हणून. सो बट चलो फिर मैंने डायरेक्ट. तर गाईज एक्झॅक्ट मंदिराचा पाठीमाग शनिदेवाचं मंदिर आहे छोटं, जे की हिडन टेम्पल म्हणता येईल, कारण की आम्हाला काही दिसलं नाही येतं. सो हे गाईज आम्ही पोचलेलो आता अंमळनेरला मंगळ ग्रहावर. तर जसं की बघू शकता तुम्ही आता काय आता नवीन पद्धतीने झालेलं आहे. या पद्धतीने पहिले असं काही नाही होतं, पहिले थोडं ओल्ड टाईप मध्ये होतं. सो मध्ये जर कधी अगर व्हॅलिड राहिलं तर आम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करू, जर नसलं तर तुम्हाला इमेजेस वगैरे ऑनलाईन द्वारे प्रेफर. पहिले इथं हे चप्पल बूट स्टँड इथं पहिले ठेवावं लागेल आपल्याला. तर इकडून वन साइड लेडीज अँड वन साइड जेंट्स. चला दर्शनाला चला. तर दर्शनसाठी आम्ही जातोय आणि आज काही गर्दी नाही आहे, कारण आज सोमवार आहे म्हणून. बाकीच्या दिवशी काही जात नाही, फक्त मंगळवारच्या दिवशी गर्दी जाते इथं, म्हणून आज एवढं फायदा आहे की इथं गर्दी नाही म्हणून. आणि इथला नेचर एकदम सुपर वेगळं बघू शकता तुम्ही. हे बघा सर्वात पहिले आपल्याला गाईज इथं परमिशन मला देवासोबत व्हिडिओ करण्याची नाही होती, बट आपण म्हणजे देवाचे आपण व्हिडिओ काढू शकतो. तर त्या हिशोबाने मी पण परमिशन घेतली, त्यानंतरच व्हिडिओ रेकॉर्ड केला. तर बस आता आम्ही फिरू, थोडंसं एक्सप्लोर करू, तसं तुम्हाला दाखवू. जिथं काही रेस्ट्रिक्टेड एरिया असणार तिथं आम्ही व्हिडिओ नाही काढणार. तर गाईज दर्शन वगैरे घेतलं आहे. सो इथं मंदिराच्या परिसरामध्ये फिरतोय, ते सांगले. तर मंदिराच्या परिसरामध्ये फिरतोय. मंदिराचा परिसर खूप काही छान आहे, स्वच्छ आहे, आणि इथं काम करणाऱ्या लोकांची रेग्युलर काम करतात म्हणून ते स्वच्छता अजून असल्यामुळे परिसर अजून छान दिसतो. अँड हे काय वडाचं झाड आहे तिथे, महादेवाची पिंड, आणि यांचं काही फोटोशूट वगैरे चालू आहे. बट आम्हाला तर काही इंटरेस्ट नाही फोटोशूटमध्ये. देन सो आता या साईडला फोटोशूटचं प्लेस आहे, लाईक इथं हे मंगळ ग्रह अंमळनेर बॅच आहे. याच्यासमोर आपण फोटो काढू शकतो. अजून एका प्लेसवर जायचं आहे. मग प्लेसचं नाव काय? दुसरं सीता काय सती माता. तो तर आपल्याला नेक्स्ट प्लेस सीता माता मंदिर असं काहीतरी आहे, तिथे जायचं आहे.